हॅलो स्टुडंट्स, आपणा सर्वांचं लर्न विथ गजानन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ BA सेकंड सेमिस्टर कंपल्सरी इंग्लिश स्टुडंट्स ऑफ नागपूर युनिव्हर्सिटी यांच्यासाठी बनवलेला आहे. सेकंड सेमिस्टर BA इंग्लिशला ही पोएम आहे, हुम डोस्ट दाऊ वर्शिप बाय रवींद्रनाथ टॅगोर. या पोएमवर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन जरी विचारला तरी तुम्ही त्यावर एकच आन्सर लिहायचा आहे. आणि खास करून मी म्हणजे तुमच्या स्टुडंटसाठीच बनवलेला हा व्हिडिओ आहे. कोणताही क्वेश्चन येऊ द्या, आन्सर एकच लिहा. सो विदाउट वेस्टिंग टाईम, लेट्स स्टार्ट टू लर्न द समरी ऑफ हुम डोस्ट thou worship. You can see on the screen, whom dost thou worship is the 11th poem in Rabindranath Tagore's गीतांजली. मित्रांनो, जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं कलेक्शन ऑफ पोएम्स आहे गीतांजली, त्या पोएम्समध्ये हुम डोस्ट दाऊ वर्शिप ही 11th नंबरची पोएम आहे. द पोएम इज ॲड्रेस टू ऑल रिलिजियस पीपल. ही पोएम सर्व धार्मिक लोकांना ॲड्रेस करते, हू बिलीव दे कॅन अटेन डिलिव्हरन्स फ्रॉम द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ बाय फॉलोईंग रिच्युअलिस्टिक प्रॅक्टिसेस like the telling of beads and regular visits to the temple to seek the Almighty. यामध्ये पोएट धार्मिक लोकांना ॲड्रेस करतात, ज्यांना वाटते की जे डिलिव्हरन्स आहे, म्हणजेच ज्याला आपण मोक्ष म्हणू, जे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देते, त्यासाठी जे लोक रिच्युअलिस्टिक प्रॅक्टिसेस करतात, म्हणजे जे पारंपरिक विधी रूढी आहे, जसं टेलिंग ऑफ बीड्स मीन्स काउंटिंग ऑफ बीड्स, मण्यांची जी माळ आहे ती जपणे, रेग्युलर व्हिजिट टू द टेम्पल टू सीक द ऑलमाइटी, मंदिरात जाऊन परमेश्वराचा शोध घेणे म्हणा, मंदिरात जाणे, या लोकांना ते ॲड्रेस करत आहेत. टॅगोर ॲडवाइसेस देम दॅट गॉड इज फाउंड अमॉंग द पुअर पीपल, लेबर हार्ड टू अर्न देअर डेली ब्रेड. कवी त्यांना ॲडवाईस करत आहे, त्यांना सांगत आहे की गॉड इज नॉट इन द डार्क कॉर्नर ऑफ द टेम्पल. इफ यू फाइंड द गॉड, इन फॅक्ट यू कॅन फाइंड देम, यू कॅन फाइंड हिम अमॉंग द पुअर पीपल. खरं जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर ते तुम्हाला गरीब लोकांमध्ये मिळेल, हू लेबर हार्ड टू अर्न देअर डेली ब्रेड, जे आपलं उपजीविका करण्यासाठी मेहनत करतात, कष्ट करतात, अशा लोकांमध्येच तुम्हाला देव मिळेल, असं पोएट रवींद्रनाथ टागोर इथे म्हणतात. देन द पोएट रिव्हिल्स दॅट टॅगोर्स पर्सनॅलिटी इज इसेन्शियली ह्युमॅनिस्टिक. बघा, या पोएममध्ये जी टॅगोरची पर्सनॅलिटी सांगितलेली आहे ती ह्युमॅनिस्टिक आहे, मानवतावादी आहे. This means that he wants everyone to devote their life to the service of fellow human beings. What is humanistic attitude? So, the person who devote their life to the service of fellow human beings, जे मानवजातीसाठी आपलं जीवन अर्पण करतात, त्याला आपण मानवतावादी म्हणतो. Another trait of the poet's personality is that he is a firm believer in God. असं नाही की कवी नास्तिक आहे, त्यांचा पण देवावर विश्वास आहे. हाऊएव्हर ही डझंट ॲक्सेप्ट रिच्युअलिस्टिक प्रॅक्टिसेस, परंतु त्यांना जे पारंपरिक रूढी परंपरा, पूजा अर्चा, हे त्यांना मान्य नाही. अकॉर्डिंग टू हिम दे आर इरॅशनल अँड सुपरस्टिशियस. कवीच्या मते हे जे रिच्युअलिस्टिक प्रॅक्टिसेस आहेत ते अंधश्रद्धेवर आधारित आहे किंवा ते इरॅशनल आहे, अतार्किक आहेत. Then the poet says, the idea of deliverance or moksha refer to the liberation of soul
फ्रॉम द एंडलेस सायकल ऑफ डेथ, लाईफ, डेथ अँड रिबर्थ. ही जी डिलिव्हरन्स किंवा मोक्ष म्हणतो म्हणजेच काय तर सोलचं लिबरेशन, आत्म्याची मुक्ती. कशापासून? एंडलेस सायकल ऑफ लाईफ, डेथ अँड रिबर्थ. According to Tagore, deliverance can't be acquired merely by chanting and worshipping God in secluded corners of temples or in lonely places. कवीच्या मते, टॅगोरांच्या मते, जर डिलिव्हरन्स मोक्ष मिळवायचा असेल तर तो मनी जपून किंवा देवाची पूजा करून मिळणार नाही. अंधाऱ्या कोपऱ्यात देवळात बसून देवाची पूजा केल्याने मोक्ष मिळणार नाही असं कवी म्हणतात. मिअर वर्शिप वोंट ब्रिंग डिलिव्हरन्स. फक्त पूजा केल्यानंच मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी वर्किंग हार्ड अँड डुईंग अवर बेस्ट विल डेफिनेटली बी द वे ऑफ डिलिव्हरन्स. मेहनत करणे अँड डुईंग अवर बेस्ट, कोणत्याही कामामध्ये आपलं सर्वोत्तम देणे, विल डेफिनेटली बी द वे ऑफ फॉर डिलिव्हरन्स. हाच मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. मित्रांनो, ही आहे शॉर्ट टू द पॉइंट समरी ऑफ द पोएम हुम डोस्ट दाऊ वर्शिप. सो स्टुडंट्स, तुम्हाला विनंती आहे व्हिडिओला पॉज करा आणि ही समरी तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. एक्झाम्समध्ये जेव्हा क्वेश्चन विचारतीलच, कोणता एनी क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड, यू शुड राईट ओनली वन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनेल लर्न विथ गजानन. थँक यू.